यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाने समझोता केला नाही, पण कधी कधी आम्ही सभागृहामध्ये सरकारला सहकार्य केलं असेल, लोकशाहीमध्ये करावं लागतं, पण आता मात्र या सरकारला तो देखील अधिकार राहिलेला नाही। त्यामुळे नो कॉम्प्रोमाइज, काही झालं तरी या ठिकाणी जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे याच्याशी टोकाची लढाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आरपारची लढाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मी आपल्याला देखील विनंती करतो, आरपारची लढाई केवळ मी करू शकत नाही, इथे बसलेले नेते करू शकत नाही, कार्यकर्त्यांना देखील आरपारची लढाई करावी लागेल। पण त्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, ज्या नेत्यांमध्ये लढण्याची इच्छा उरलेली नाही त्या नेत्यांनी कृपया बाजूला झालं पाहिजे आणि लढण्याची इच्छा असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी लढाईमध्ये समोर केलं पाहिजे। मी भारतीय जनता पक्षामध्ये खाली पाहतो, कार्यकर्त्यामध्ये लढायची इच्छा आहे, सामान्य कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता हा लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, त्याची लढायची इच्छा आहे, त्याला लढायची संधी ही भारतीय जनता पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना सांगतो। माझी विनंती आहे, आता फोटो करता आंदोलन बंद करा, फोटो काढून घ्यायचे, निवेदन द्यायचे, फोटो करता 10 मिनिटं बसायचं, बॅनर लावायचं, तासभर बसायचं, या आंदोलनाने भारतीय जनता पक्ष पुढे जाऊ शकत नाही। पोलिसांची फिक्सिंग करून आंदोलनाचं पॅकेज तयार करायचं, याच्या भरोशावर भारतीय जनता पक्ष पुढे जाऊ शकत नाही। सत्तेशी लढावं लागेल। एक गोष्ट लक्षात ठेवा, परिवर्तन हे सत्तेशी संघर्षातूनच होऊ शकते। जो सत्तेशी संघर्ष करतो तोच परिवर्तन आणू शकतो, सत्तेशी समझोता करून परिवर्तन येत नाही। आणि म्हणून खरी लढाई लढण्याकरता मी तुम्हाला आव्हान करतो, आता याच्या पुढची सगळी लढाई ही आपल्याला खरी लढाई लढली पाहिजे। आज मंचावर बसलेले अनेक नेते असे आहेत की ज्या नेत्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा लाठी खाल्ली, अनेक वेळा सेंट्रल जेलची वारी केली, ज्या लोकांनी कधी आपल्या घरादाराचा विचार केला नाही। माझ्या समोर बसलेले देखील अनेक नेते असे आहेत की ज्या लोकांनी 2-2 वर्ष जेलमध्ये काढले। माझ्या पिढीच्या कार्यकर्त्याला सवाल आहे, एकदा आपल्या मनाला विचारा, गेल्या 10 वर्षामध्ये आपण किती वेळा लाठी खाल्ली? एकदा आपल्या मनाला विचारा, 69-70 वाला नाही काय, 68-69 म्हणजे आपण अटक करून घ्यायची आणि मग पोलिसांनी नावं लिहून सोडून द्यायची असं नाही। एकदा आपल्या मनाला विचारा, माझ्या पिढीच्या नेत्यांना मी विचारतो, एकदा आपल्या मनाला विचारा, सेंट्रल जेलमध्ये आपल्यापैकी किती लोक गेले, किती लोक सेंट्रल जेलमध्ये राहिले? गेल्या 10 वर्षामध्ये आपली प्रॅक्टिस सुटून राहिली। भारतीय जनता पक्षाकडनं ही अपेक्षा आहे, भारतीय जनता पक्षाकडनं अपेक्षा आहे। मी ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शोधतोय जे संख्येने कमी होते पण पोलिसांच्या लाठीला पुरून उरायचे, ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मला हवे आहेत। पोलिसांच्या लाठीला ते पुरून उरायचे ते कार्यकर्ते मला हवे आहेत। आणि म्हणून माझी विनंती आहे, 1995 साली अभेद्य असलेल्या एकजूट काँग्रेसची आम्ही लढाई केली, संघर्षाच्या माध्यमातून 1985 साली एकजूट असलेल्या काँग्रेसला जर आम्ही दूर करू शकतो, तर आता सामान्य माणसावर अत्याचार करणाऱ्या या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही का दूर करू शकत नाही? जनतेच्या मनातली इच्छा आहे, जनतेचा असंतोष हा तुमच्या आणि माझ्या माध्यमातून व्यक्त झाला पाहिजे, अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे। आज महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे, आज या दुष्काळामुळे महाराष्ट्र होरपळून निघालाय, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाड्याचा काही भाग असेल, अत्यंत भयानक अशा प्रकारची अवस्था आहे। पण नितीनजी म्हणाले ती गोष्ट खरी आहे। मित्रांनो, हे आसमानी संकट नाही आहे, हे सुलतानी संकट आहे। या महाराष्ट्रामध्ये आज जो दुष्काळ आपण सहन करतोय, या महाराष्ट्रामध्ये 53 वर्षापैकी 48 वर्ष ज्या लोकांनी राज्य केलं, त्या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आज या दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागतोय। ही गोष्ट खरी आहे, 2 वर्ष पाऊस आला नाही, पण ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे, 10 वर्षामध्ये 70,000 कोटी रुपये सिंचनावर आम्ही खर्च केले। 2001 साली आमचा सिंचन क्षमता तयार केलेली होती 17.8% आणि 2011 साली ती झाली 17.9%।
70,000 कोटी रुपये आम्ही खर्च केले, पण 70,000 कोटी रुपये खर्च केल्यानंतर 0.1 म्हणजे अर्धा टक्का देखील नाही, 0.1% आमची सिंचन क्षमता वाढली, मंत्र्यांची टक्केवारी घटत गेली आणि सिंचनाची टक्केवारी घटत गेली. ही आज खऱ्या अर्थानं या दुष्काळामागची कारण आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर कुठेतरी याचा सायंटिफिक विचार होण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्राचा जो काही खडक आहे, आज भूगर्भाचा जो खडक आहे, जो ज्याला एक्वाफर आपण म्हणतो, हा बेसाल्ट खडक आहे. या खडकामध्ये पाणी शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती 2.5 ते 3.5% क्षमता आहे. आणि 2.5 ते 3.5% क्षमता असलेल्या या बेसाल्ट खडकामध्ये आम्ही पुनर्भरणाचा विचार कधी केला नाही. आम्ही पाणी घेत राहिलो, आम्ही अतिउपसा करत राहिलो आणि या अतिउपसामुळे आज विदर्भातला थोडासा भाग, मराठवाड्यातला बहुतांश भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातला बहुतांश भाग हा डार्क झोन मध्ये गेलाय. हा डार्क झोन मध्ये गेलाय. या ठिकाणी कायम दुष्काळ राहील अशा प्रकारची अवस्था आज तयार झालेली आहे. कारण आपल्या या खडकामध्ये जे काही पाण्याची शोषून घेण्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या आधारावर याचा जो वरचा लेअर आहे त्याचं जर पुनर्भरण करायचं असेल तर 1 वर्षात आपण ते पुनर्भरण करू शकतो. याची जी दुसरी लेअर आहे त्याचं पुनर्भरण करण्याकरता 100 वर्ष लागतात आणि याची जी तिसरी स्तर आहे त्या स्तराचं पुनर्भरण करण्याकरता 1000 वर्ष लागतात. दुर्दैवाने आमच्या राज्यकर्त्यांनी हा विचारच केला नाही आणि आम्ही पाण्याचा इतका उपसा केला की आता 1000 वर्षात जे पाण्याचे साठे तयार होतात त्या साठ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आज जर आम्ही जागे झालो नाही तर या ठिकाणी हा जो सगळा भाग आहे मराठवाड्याचा, हा जो काही भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा, याच्यामध्ये उद्या तुम्ही किती खोदलं तरी थेंबर पाणी विहिरीला लागणार नाही. आणि म्हणून कुठेतरी याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या सरकारचं नियोजन असं आहे, 70,000 कोटी रुपयांनी खर्च केले. याचं कारण एवढंच होतं की मोठी मोठी धरणं जर अर्धवट ठेवली तर त्यातनं माल मिळतो आणि जलसंधारणाची छोटी कामं केली तर टक्केवारी कमी होते. आणि म्हणून जलसंधारणाकडे लक्ष दिलं नाही, पुनर्भरणाकडे लक्ष दिलं नाही. आज हे जे संकट आम्हाला सहन करावं लागतंय, हा जो दुष्काळ सहन करावा लागतोय, यांच्या चुकीच्या नियोजनामुळे, यांच्या भ्रष्ट कारभारामुळे, यांनी सिंचन क्षेत्रामध्ये ज्या प्रकारची कारवाई केली त्याच्यामुळे आम्हाला हे सहन करावं लागतंय. अरे गेल्या 5 वर्षामध्ये याचा 1 पैसा देखील या भागात जर जलसंधारणावर खर्च केला असता तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ राहिला नसता. आज ज्याचा उल्लेख नितीनजींनी केला शिरपूर पॅटर्न, त्या शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातनं किंवा त्याच्यासारखे इतर लोकांनी जे पॅटर्न तयार केले आहेत त्या माध्यमातनं जर आम्ही जलसंधारणाची कामं केली असती, जलपुनर्भरणाची कामं केली असती तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम दिसला असता. पण या कामामध्ये माल मिळत नाही आणि जिथे माल मिळत नाही तिथे काँग्रेस राष्ट्रवादी जात नाही. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या नियोजनामुळे या दुष्काळाचा आज सामना आपल्याला करावा लागतोय. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केलाय, एकीकडे आता या दुष्काळाच्या विरोधात जलसंधारणाची एक चळवळ आम्ही उभारू. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मी नितीनजींचं या ठिकाणी अभिनंदन करेल. काल विदर्भातल्या सगळ्या सरपंचाचा त्यांनी मेळावा घेतला आणि जलसंधारणाच्या संदर्भात शिरपूर पॅटर्न काय आहे ते सगळ्या सरपंचांना त्या ठिकाणी सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आम्ही जलसाक्षर करू, त्याला या ठिकाणी जलसंधारणाच्या संदर्भात कशी कारवाई करता येईल हे त्याला समजावून सांगू. आणि यासोबत आता या दुष्काळामध्ये देखील 2 प्रकारची कामं भारतीय जनता पक्षाने करायची ठरवली आहे. पहिलं काम माननीय रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी देखरेख समित्या तयार केल्यात. या सरकारला दुष्काळात देखील संधी मिळते. मागच्या काळात 2004 साली नितीनजींनी घोटाळा काढला होता, आपल्याला माहिती आहे. त्या काळात दुष्काळ आला तर सरकारने शेण देखील खाल्लं होतं. हे शेण खाणारं सरकार आहे. त्यामुळे जनतेकरता ज्या उपाययोजना झाल्या त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात की नाही हे पाहण्याकरता एकीकडे देखरेख समिती आम्ही तयार करणार आहोत आणि दुसरीकडे आमच्या क्षमतेनुसार, आम्ही सरकार नाही आहोत पण आमच्या क्षमतेनुसार या दुष्काळी भागामध्ये काय मदत करता येईल तो प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत. काही ठिकाणी टाक्यांचं काम करता येईल तर ते करू, काही ठिकाणी आपल्याला शेततळ्यामध्ये आच्छादनं देता येतील तर ते काम आपण करू. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या जिल्ह्यांना माझी विनंती आहे, आपापल्या क्षमतेप्रमाणे दुष्काळग्रस्त भागाकरता निधी गोळा करा आणि या निधीचा वापर हा योग्य प्रकारे आपण जर केला
तर खूप मोठ्या प्रमाणात नाही, पण काही प्रमाणात तरी जनतेला आपण दिलासा देऊ शकतो, आपली संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. मला विश्वास आहे, परवा मुंबईने 25 लाख रुपये गोळा केले. मुंबईने अजून पैसा गोळा करायचं ठरवलंय. प्रत्येक जिल्ह्याचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन या दुष्काळी निधीमध्ये असलं पाहिजे. अशा प्रकारचा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आव्हान करतो. आज या सिंचनाच्या प्रश्नासोबत या सरकारच्या चुकीच्या नियोजना